ह्याच साखळदंडांनी ना आपल्या राजांना, आपल्या शंभू राजांना त्या औरंगजेबाने बांधलं होतं. तर रामकृष्ण हरी मंडळी, तर आज सकाळी आहे ना महाराजांची नित्यपूजा करीत असताना एवढी गर्दी झालती की ती गर्दी बघता छावा पिक्चर मधल्या या दृश्याची आठवण झालती. हे दृश्य पाहून असं वाटत होतं की साक्षात आपले महाराजच आपल्यामध्ये उभे आहेत. त्या औरंग्या नावाच्या गिधाडाने आपल्या महाराजांना तर आपल्यापासून दूर केलं, पण तेव्हा पण आपल्या महाराजांचं शौर्य पाहून मृत्यूदेव सुद्धा नतमस्तक झालते. आणि या स्वराज्याच्या मातीसाठी माझे शंभूराजे अमर झालते. आणि हेच कारण आहे की आज एवढ्या वर्षांनी पण आपल्या महाराजांच्या समाधीच्या दर्शनाकरता एवढे मावळे गर्दी करतात. आणि ज्या साखळदंडांनी आपल्या राजांना केत केलं तर लोक त्याचं पण दर्शन घेतात. कारण की माझ्या राजांवरती जेव्हा ती मुघल अत्याचार करीत होती ना, तेव्हा हीच साखळदंड महाराजांच्या रक्ताचे अश्रू रडत होती. आणि म्हणूनच ज्या भूमीत आपल्या राजांचं रक्त सांडलं ती भूमी आपल्यासाठी शौर्यपीठ तुळापूर झाली. आणि ज्या साखळदंडांवरती आपल्या महाराजांचं रक्त लागलं ती साखळदंड आपल्यासाठी सोन्याहून मूल्यवान झाली. म्हणूनच ही साखळदंड आहे ना येईन 29 तारखेला सगळ्या मावळ्यांच्या दर्शनासाठी तुळापूर गावी महाराजांच्या समाधीजवळ ठेवण्यात येणार.